ब्रॉट टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर। वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध। अनेक जिल्ह्यांमधून मान्सून ओसरलेला दिसतोय, मात्र महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सून जोरात कोसळतोय। हळूहळू कोकणापासून सुरुवात करून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतं। त्यामुळे आता मान्सूनची काय स्थिती आहे, मान्सूनचं काय अपडेट आहे, तुमच्या जिल्ह्यात मान्सून नेमका कधी दाखल होणार आणि मान्सूनचा अंदाज घेत हवामान खात्याने तुमच्या जिल्ह्याला काय इशारा दिलेला आहे, कोणत्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सर्वात आधी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे। नैऋत्य मान्सून वारे नेमके कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेकडे वाहत आहेत। तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो की अरबी समुद्रातून नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते दक्षिण भारतातून पूर्व भारताच्या दिशेने वाहताना दिसून येत आहेत आणि दक्षिण भारतातून पूर्व भारताच्या दिशेने वाहत असताना या नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे आणि या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे, कोकणातल्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो। याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल या जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो। याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे सुद्धा यामध्ये येतात आणि विदर्भातले सुद्धा काही जिल्हे यामध्ये येतात, ज्याला नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी व्यापलेलं आहे। आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत हे अर्धा महाराष्ट्र व्यापत पुढे दक्षिण भारतातून पूर्व भारताच्या दिशेने वाहताना दिसून येत आहेत। याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या खालोखालचे जे साऊथ इंडियाचे राज्य आहेत, ज्यामध्ये कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, या संपूर्ण राज्यांमधून पुढे ते पूर्व भारताच्या दिशेने म्हणजेच सेवन सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना आपण म्हणतो, तो ज्यामध्ये मणिपूर असेल, नागालँड असेल, मिझोरम, अरुणाचल प्रदेश या सिक्कीम या राज्यांचा ज्यामध्ये समावेश होतो, या राज्यांच्या दिशेने हे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत ते वाहताना दिसून येत आहेत। आता या नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा नेमका काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे की अनेक दिवसांपासून एक बातमी तुमच्या कानी सुद्धा पडली असेल की अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सावट गेले बरेच दिवस होतं। याचबरोबर मान्सून सुद्धा वेळेआधी त्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून वेळेआधी दाखल झाला असं सुद्धा सांगितलं जात होतं। मात्र आता ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचा धोका महाराष्ट्रावरून टळलेला आहे। मात्र पूर्व भारताच्या दिशेने म्हणजे बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये आता एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या या नैऋत्य मान्सून वाऱ्यांवर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत हवामान खात्याने तुमच्या जिल्ह्याला कोणता इशारा दिलेला आहे, कोणतं अलर्ट तुमच्या जिल्ह्याला दिलेला आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर आज हवामान खात्याने जो मॅप जारी केलेला आहे त्या मॅपनुसार महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा देण्यात आलेला नव्हता, कोणतंही अलर्ट देण्यात आलेलं नव्हतं। मात्र विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये, ज्यामध्ये गडचिरोली असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या संपूर्ण विदर्भाच्या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने आज जारी केलेलं होतं। याचा अर्थ असा की या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली होती। याचबरोबर उद्या सुद्धा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असा सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। येलो अलर्ट उद्या ज्या जिल्ह्यांना दिलेला आहे त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे। याचबरोबर 1 जूनचा सुद्धा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। आज आणि उद्या कोकण, मुंबई, पुणे या पट्ट्यामध्ये कोणताही इशारा दिलेला नाहीये। मात्र 1 जूनला कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने IMDने वर्तवलेली आहे। कोकणातलं रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 1 जूनला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यानंतर 2 जूनला सुद्धा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे, हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर 2 तारखेला सुद्धा कोकणातलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर अशा पद्धतीने मान्सूनचं काय अपडेट आहे, मान्सून तुमच्या जिल्ह्यात कधी दाखल होईल, तुमच्या जिल्ह्यात हवामान खात्याने कोणता अलर्ट दिलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहेत। तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून अपडेट संदर्भात तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।